नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात छोले मसाला बनवून दाखवते। त्यासाठी एक स्टार फूल, एक तमालपत्र, एक वेलदोडे, एक दालचिनीचा तुकडा, एक कांदा, एक टोमॅटो। रात्री काबुली चणे मी पाण्यामध्ये भिजू घातले होते, तर मस्त असे भिजलेत। आता आपण कांद्याचे साल काढून घेऊया, टरपल काढून घेऊया आणि नंतर असे त्याचे काप करून घेऊया। वरच्यावर असे कापून घेते मी कांदा। तसंच आपण टोमॅटो पण कापून घेऊया। नंतर काबुली चणे धुवून एका प्लेटमध्ये काढून घेतलेत मी। आता एका भांड्यात आपण घालूया। नंतर कुकरच्या भांड्यात घातले, त्यात टोमॅटो घालूया, कांदा घालूया, स्टार फूल, तमालपत्र, वेलदोडे, दालचिनी घालूया। आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढे त्यात मसाले घालायचे। आता शिजण्यात त्यात पाणी घालूया। नंतर कुकरमध्ये पाणी घालूया आणि ते भांडं आपण कुकरचं त्यात ठेवूया आणि झाकण लावूया आणि गॅस चालू करून 5-6 शिट्ट्या करून गॅस बंद करूया। शिजल्यानंतर आपण झाकण उघडूया। आता गॅस चालू करून मी दुसरी पॅन ठेवलं आहे, त्यात तेल ओतले। तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकले, जिरे टाकले, तडतडले की त्यात लाल तिखट, काळा तिखट, आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकायची। तेलात चांगलं हलवून घ्यायचं, बारीक गॅस केलं आहे। नंतर त्यात शिजलेलं टोमॅटो त्या भाजीतलं त्यात टाकायचं, चांगलं तेलामध्ये विरघळून घ्यायचं, म्हणजे त्याला कलर छान शिजतो आणि चवीला पण छान लागते। नंतर कांदा पण शिजलेला त्यात टाकायचा, ते पण चांगलं विरघळोस तर हलवत राहायचं तेलामध्ये। नंतर त्यात आपण 1 चमचा गरम मसाला टाकूया, नंतर हलवून घेऊया। पूर्ण विरघळले जाते टोमॅटो आणि कांदा। नंतर चवीपुरतं मीठ टाकूया, परत हलवून घेऊया। तर मी बारीक गॅसवर सगळं करते। मस्त असा कलर आला आहे। आता आपण शिजलेले पाण्यातले काबुली चणे ह्यात टाकूया। पाणी घालायचं नाही, नुसतं काबुली चणे ह्यात घालायचे। सगळे काबुली चणे मी ह्यात घातले। आता आपण हलवून घेऊया। आता मी मोठा गॅस करते, नंतर चांगलं हलवून घ्यायचं, पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे। नंतर बारीक गॅस करून थोडा वेळ झाकण ठेवून याला शिजायला ठेवायचं। थोडा वेळ झाकण काढायचं आणि परत हलवून घ्यायचं। मस्त असा कलर आला आहे। परत हलवून छोले मसाले शिजलेले जे पाणी होतं ते ह्यात आपण ओतूया। तर ह्यात थोडंसंच पाणी ओतायचं अंगापुरतं, त्याच्यामुळे हे सरबरीत भाजी छान लागते। परत हलवून घेऊया। तर मोठा गॅस करायचा आणि ह्याला उकळी आली की परत बारीक गॅस करून मंद आचेवर ह्याला शिजायला ठेवायचं। परत हे पाणी पूर्ण आटून येते, तर बारीक गॅस करून थोडा वेळ शिजायला ठेवलं की नंतर थोड्या वेळानं आपण हे गॅस बंद करायचा। तर मस्त असा कलर आला आहे, तर शिजायला लागलं आहे छान असं। आता गॅस बंद करूया। तर मस्त अशी छोले मसाल्याची झणझणीत टेस्टी कमी साहित्यात आपली भाजी तयार झाली आहे। तर चिरलेली कोथिंबीर टाकली। खाण्यासाठी आपण वाटीमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही ही भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा पुरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। मस्त असा कलर आला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।